जत तालुक्यातील डफळापूर येथील शेतकऱ्यावर अन्याय तक्रार करूनही न्याय मिळेना, अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव। जत तालुक्यातील डफळापूर येथील एक गरीब शेतकरी अल्पभूधारक शेतकरी अनिल दिलीप सुतार यांच्या शेतातील कायदेशीर वहिवाटीस धनदांडग्या, भावकी आणि शेजाऱ्यांनी मोठा अडथळा निर्माण केलाय। यामुळे सुतार यांच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक व शारीरिक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। या प्रकरणी पोलीस आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर हताश होऊन अनिल सुतार यांनी काल सांगलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे न्यायासाठी गाऱ्हाणे मांडलं। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी योग्य तो न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे। प्रशासन आणि धनदांडग्यांमध्ये गौड बंगाल। पीडित शेतकरी अनिल सुतार यांनी महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केलाय। शेतातील वहिवाटीचा रस्ता व कायदेशीर हक्कांमध्ये अडथळा आणणाऱ्यांना, संशयितांना नोटीस बजावण्यास तहसीलदार आणि तलाठी यांच्या पातळीवर टाळाटाळ केली जात आहे। यामध्ये काहीतरी मोठा गौड बंगाल सुरू असल्याचा संशय सुतार यांनी व्यक्त केला असून धनदांडग्यांच्या दबावाखाली प्रशासन काम करतंय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आम्ही गरीब अल्पभूधारक शेतकरी आहोत। पोलीस आणि तहसीलदारांकडे दाद मागूनही आम्हाला फक्त आश्वासने मिळाली, प्रत्यक्ष कारवाई काहीच झाली नाही। उलट अडथळा आणणाऱ्यांना नोटिसा बजावणं आणि तलाठी आणि तहसीलदार कार्यालयाकडून दिरंगाई केली जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आता तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची शेवटची आशा आहे, असं दिलीप सुतार यांनी म्हटलंय। कुटुंबाची परवड थांबणार कधी? कष्टाचं पीक शेतात असताना आणि कायदेशीर अधिकार असतानाही केवळ स्थानिक पातळीवरील वजनदार लोकांमुळच्या दबावांमुळे एका गरीब कुटुंबाला आपल्याच शेतात जाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। स्थानिक पोलीस आणि महसूल यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे सुतार कुटुंबियांची मोठी परवड होत आहे। आता सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे डफळापूरच्या या गरीब शेतकऱ्याला त्यांचा हक्क मिळणार का आणि अडथळा आणणाऱ्या धनदांडग्यांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। 4-8 दिवसात जर न्याय नाही मिळाला परत आम्ही कलेक्टर ऑफिसला येणार। कलेक्टर ऑफिसमध्ये निर्णय घेऊ। पुढील निर्णय आत्मदहन किंवा उपोषणाचा निर्णय घेणार आहे। जिल्हाधिकारी साहेबांच्याकडून तुम्हाला न्याय मिळाला अशी अपेक्षा आहे? न्याय मिळेल अशी बघूया, आता त्यांनी बोलतो म्हणले। आता सध्या तुमचे जे हाल होत आहेत उन्हाळ्यात, आता पाऊस नसताना एवढे हाल होत आहेत, पावसाळ्यात रस्ता नसेल तर? आता पाऊस नसताना जनावराला वैरणीचे हाल चालू आहे, पिकाला पाणी नाही, पीक वाळलेलं आहे। त्या परत घरात कॅन्सर पेशंट असून दवाखान्याला नेणे आणण्यासुद्धा अडचण सध्या चालू आहे आम्हाला। आम्ही नुसता पेशंटला आता गोळ्या देऊन ठेवलेलं आहे, का तर गावाकडे जायला मार्ग नसल्यामुळे आम्ही दवाखान्याला सुद्धा नेऊ शकलो नाही। आणि यातनं जर कमी जास्त झालं तर पोलीस स्टेशन, तहसीलदार, कलेक्टर साहेब जबाबदार राहतील। पावसाळा चालू झाल्यानंतर तुमच्या हाल चालू झाल्यानंतर आम्हाला घरला जायलाच येत नाही ना, त्यामुळे तुमचे भरपूर हाल होतील पावसाळ्यात। हाल चालू आहे। यानंतर तुम्ही तसे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहात? हो, घेणार आहे। शुक्रवारी येऊन परत भेट घेणार आहे। तोपर्यंत काय कारवाई नाही झाली? तोपर्यंत जर काय कारवाई नाही झाली तर मी शुक्रवारी इथं जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन भेटून मी निवेदन देणार आहे।